ते समोर जायचं आहे. ठीक आहे. हे 12th होतं जे लिहिलेलं होतं बोर्डवर. कारण मला एक थोडस असं माझ्या डोक्यात चालू आहे की आता तुम्ही जे काही लोक क्लास करत आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणचे, आता हे एकत्रच चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला आणि आम्हाला सगळ्यांनाच, आम्ही जे 4 लोक आहोत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स, त्यामुळे तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. एक दिवस अमोरासमोर जसं भेटायचं आहे, फेस टू फेस. तर त्याच्याकरता आपल्याला आता एकच जागा असते, ती म्हणजे आपला क्लास. ठीक आहे. कुठे घरी नाही, काही नाही, काही नाही, कुठे फक्त क्लासवर. तर तुम्ही असं अर्ध्या तासापुरतं क्लासवर येऊ शकाल का? हो सर. हो सर. सगळे म्हणजे बडनेरा आणि अंजनगाव बारीचे जे मुलं आहे त्यांनी बडनेराच्या क्लासवर यायचं, आम्ही वेळ देऊ तुम्हाला. आणि अमरावतीची जे मुलं आहेत त्यांनी अमरावतीच्या क्लासवर यायचं, म्हणजे तुम्हाला क्लास पण दिसून जाईल. आणि त्यानंतर थोडस आम्हालाही तुमचे चेहरे दिसून जाईल. तुम्हाला तर आमचा चेहरा रोजच दिसत आहे, विषय नाही आहे. पण मला तर माहिती नाही कोण कसं आहे. तर त्या हिशोबाने मग जर आपल्याला समजा हे करता आलं, भेटता जर आलं, तर थोडस प्लॅनिंग पण करता येईल. बरोबर आहे की नाही आहे? हो सर. तर म्हणून थोडस आता माझी इच्छा आहे की 1-2 दिवसात आपण प्लॅनिंग करू आणि क्लास म्हणजे क्लासवर भेटू. मी वेळ सांगेल तुम्हाला, तशा हिशोबाने आपण ते करू आता. कारण की ते होणार नाही आहे, बऱ्याच गोष्टीचे बरेच प्रॉब्लेम चालू आहेत. बरं असो. तर आता बोर थेरी आपली चालू होती. ठीक आहे. पॉस्ट्युलेट आपण पाहत होतो, 1 बाय 1 चालू होते आपले पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स थेरी. ठीक आहे. पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स थेरी. पहिलं काय होतं त्याचं पॉस्ट्युलेट, रिवाइज करून देतो 2 मिनिटात पटापट, मग आपण समोर जाऊ. आता त्याचं असं म्हणणं होतं की ये इसका बोलना ऐसा था कि ये जो न्यूक्लियस है इसके अराउंड ये शेल्स है. ठीक है. इसके अराउंड क्या है? शेल्स है. जब इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी से हायर एनर्जी पे जाता है तो वो एनर्जी क्या करता है? ऍब्सॉर्ब करता है. लक्षात ठेवायचं परमनंटली. जेव्हा तो फर्स्ट शेल मधून सेकंड शेल मध्ये जाईल तेव्हा तो एनर्जी काय करते? ऍब्सॉर्ब. बरोबर आहे. याला आपण म्हटलं होतं, सांगा काय म्हटलं शब्द? प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी काय म्हटलं? हा, एक्सायटेशन. एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन असा शब्द होता तो. एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. सो लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल अगर जाना है तो एनर्जी एब्सॉर्ब करता है. हायर से लोअर में आना है तो एनर्जी क्या करता है? रिलीज करता है. ओके. त्याला आपण म्हटलं होतं डी एक्साइटेशन. ऑफ इलेक्ट्रॉन. हाँ. अब ये जो ऑर्बिट रहते, ऑर्बिट इनको बोला जाता है एनर्जी लेवल. ऑर्बिटला म्हणतात एनर्जी लेवल किंवा स्टेशनरी स्टेट. बरोबर आहे. तो असे वेगवेगळे शब्द अपन त्याच्याकरता वापरले. उसके लिए अलग अलग वर्ड्स हमने यूज किए थे. तो ये हो गया हमारा पहला. ठीक है. तो फर्स्ट में ध्यान में रखना है कि इलेक्ट्रॉन रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. दिस ऑर्बिट आर कॉल्ड एज एनर्जी लेवल और स्टेशनरी स्टेट. ठीक है. ऑर्बिट मूव नहीं होती, इलेक्ट्रॉन मूव होंगे. उसके बाद में रस्ता कुठेच जात नसतो, रस्त्यावरून चालणारे माणसं समोर जात असतात, रस्ता तिथेच राहत असतो. साथे अर्थ आहे स्टेशनरी स्टेटचा. उसके बाद में व्हेन इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी,
it gain energy, and this process is called as excitation of electron. When electron jump from higher energy to lower energy, higher energy म्हणजे higher energy level to lower energy level, then it is called de-excitation, and in this process electron lost the energy. हे झालं पहिलं. ठीक है, रिवाइज करून राहिलेलं आहे, रिवाइज करून देऊन राहिलेलं आहे तुम्हाला मी. ये हो गया था फर्स्ट. अभी उसके बाद में सेकंड जो था, जब इलेक्ट्रॉन मूव करते हैं अराउंड द न्यूक्लियस, उनकी एनर्जी नाइदर गेन नॉर लॉस. बरोबर. वेन, आता हे एक्साइटेशन संपलं. आता याचा अर्थ असा आहे की एक इलेक्ट्रॉन अगर इस ऑर्बिट में, और वो अगर सर्क्यूलर ऑर्बिट में गोल गोल घूमेगा, तो बोर का बोलना था कि इलेक्ट्रॉन वेन रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ ऑर्बिट, इट नाइदर गेन और नॉर लूज इट्स एनर्जी. मतलब ये इलेक्ट्रॉन जो है, ये जब ऐसे ऑर्बिट में घूमता है तो वो एनर्जी गेन भी नहीं करता और वो एनर्जी का लॉस भी नहीं करता. मतलब उसकी एनर्जी कैसी रहती? कांस्टेंट रहती. उसकी एनर्जी कैसी रहेंगी? कांस्टेंट. ठीक है. इलेक्ट्रॉन व्हेन रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन स्पेसिफिक ऑर्बिट, it neither gain nor lost the energy. It means that energy of the electron in a particular orbit is always be a constant. ठीक है. एनर्जी इलेक्ट्रॉनची त्याच ऑर्बिट मध्ये जर असेल तर एनर्जी कशी असते? कांस्टेंट. हाँ, जब वो ऑर्बिट चेंज करेगा, नीचे से ऊपर जाएगा या ऊपर से नीचे आएगा, तो फिर उसकी एनर्जी क्या होती है? चेंज होती है. झालं क्लियर? अरे झालं का क्लियर? हो सर. हो सर. सेकंड फक्त तुम्हाला हे करून देऊन राहिलेलं आहे. उसके बाद में हम लोगों को ये बोला था उसने फ्रीक्वेंसी. ठीक है. और फ्रीक्वेंसी का अब जैसे हमने बोले थे कि व्हेन इलेक्ट्रॉन मूव फ्रॉम और जंप फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल, देन इट गेन एनर्जी. बरोबर है. इसमें क्या होता है? गेन एनर्जी बोल रहे हैं हम. अभी एनर्जी का मतलब है रेडिएशन. एनर्जी का मतलब क्या है? रेडिएशन. और ये अगर तो ये लोअर से हायर जाएगा तो गेन करेगा, और हायर से अगर लोअर आएगा तो लॉस एनर्जी, मतलब लॉस रेडिएशन है उसका मतलब. तो ये जो रेडिएशन गेन करता है या लॉस करता है, इसकी फ्रीक्वेंसी निकालने का फॉर्मूला हमको उसने दिया था थर्ड अजम्पशन में या थर्ड पोस्टुलेट में, और वो था न्यू इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच. तो यहाँ पे डेल्टा ई का मतलब है चेंज इन एनर्जी. मैंने बताया था तुम लोगों को. हाँ, डेल्टा ई इक्वल टू चेंज इन एनर्जी. चेंज इन एनर्जी, क्योंकि एनर्जी चेंज होगी ना, लॉस करेंगे या गेन करेगा. गेन केलं तरी चेंज होईल, लॉस केला तरी काय होईल? चेंज होईल. म्हणून न्यू इक्वल टू डेल्टा ई मीन्स E2 माइनस E1 अपॉन एच. एच इज अ प्लैंक कांस्टेंट, तुमको पता है उसकी वैल्यू वगैरह. तो E2 मतलब हायर एनर्जी लेवल, E2 हाई आणि E1 हाई. हायर टू हायर में से मायनस करना आहे लोअर की एनर्जी डिवायडेड बाय प्लॅंक कॉन्स्टंट. या फॉर्म्युल्याने आपण ते काढू शकतो. काय? फ्रिक्वेन्सी जे रेडिएशन गेन केले जातात किंवा लॉस केले जातात. पटापट समोर जाऊ. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम तर मी तुम्हाला सांगितलं होतं. अँग्युलर मोमेंटम MVR. अँग्युलर मोमेंटम MVR इक्वल टू काय होतं? NH अपॉन 2π. हा एक फॉर्म्युला त्याने आपल्याला दिला होता. इथे M इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, V इज द लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी नाही, लिनियर वेलोसिटी. R इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट, N इज द नंबर ऑफ द ऑर्बिट. बरोबर आहे. H इज द प्लॅंक कॉन्स्टंट. 2π तर विषय नाही. M म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन होतं. मास ऑफ इलेक्ट्रॉन M करून दिलं होतं. V म्हणजे लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी. R इज द रेडियस ऑफ ऑर्बिट. या ऑर्बिटचं या इथून हे रेडियस असं, किंवा इतकं रेडियस, किंवा इतकं रेडियस, जे काही असेल ते रेडियस ऑफ ऑर्बिट. और उसके बाद में N का मतलब है नंबर ऑफ ऑर्बिट. नंबर ऑफ ऑर्बिट. आणि या नंबर ऑफ ऑर्बिटलाच आपण म्हटलं होतं प्रिन्सिपल
क्वांटम नंबर. आता हे समोर अपन क्वांटम नंबर और जाना है. 4 प्रकार के क्वांटम नंबर असतात. उधर ही हम जा रहे धीरे धीरे. उसके लिए सारा कुछ है. ये सब फॉर्मूला हमारा हो गया था. उसके बाद में हमने रेडियस का, कल मैंने तुम लोगों को बताया था पूरा रेडियस एक्चुअल में कैसे कॅल्क्युलेट करते. ठीक आहे. तर त्याचं पूर्ण मी तुम्हाला ते काल शिकवलं होतं. आठवते का कालचं हो सर. रेडियसचं? हा, तर ते एक्सप्रेशन जे आहे ते मी वेगळ्या याच्यातून शिकवलं तुम्हाला. आता तुमच्यामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हारे बुक में तो दिया हुआ ही नहीं है. तुम्हारे इसमें डायरेक्ट वैल्यू दी हुई है. वो कैसे वैल्यू आई, क्या है, उसका कोई तुम्हारे इसमें ये नहीं था. ठीक है, लेकिन मैंने मेरी तरफ से बता दिया. और ऐसा बहुत सारा है इस लेसन में बताने के लिए, लेकिन फिर बहुत ज्यादा हो जाएगा. तो मैं तुम्हारी टेक्स्ट बुक के हिसाब से चलता हूँ आगे. जहाँ पे जरूरत रहेंगी वहां पे अपन देखेंगे क्या करना है. ठीक है. सो नाउ अभी मैं जा रहा हूं आगे. आता पाच. आता तुम्हाला त्यांनी कालचं एक रिवाइज केलं, लक्षात घ्यायचं. ते काय काय सांगितलं मी ते लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पहिल्याच्यात काय सांगितलं की इलेक्ट्रॉन स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतात. ठीक आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये लोअर टू हायर जातात तेव्हा एनर्जी गेन करतात. हायर टू लोअर येतात तेव्हा एनर्जी लॉस करतात. झालं. ही एनर्जी जी असते ती रेडिएशनच्या फॉर्म मध्ये असते. म्हणून त्याचा आपण हे काढला फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला त्याचा सांगितला मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व होतात पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये, नायदर गेन एनर्जी नॉर लॉस एनर्जी. हे लक्षात ठेवायचे, हे कामाचे एकदम. आता आपल्याला काल आपण बोललो होतो. ठीक आहे. तर रेडियस ऑफ द ऑर्बिट आपल्याला सांगितलं होतं. रेडियस ऑफ ऑर्बिट, रेडियस ऑफ काय ऑर्बिट. ठीक आहे. मग रेडियस म्हणजे आर, एन म्हणजे ऑर्बिट. जो कोणी नंबर असेल फर्स्ट, सेकंड, थर्ड, जो कोणी असेल तो, त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला त्यांनी दिलाय तुम्हाला, एन स्क्वेअर ए झिरो. एन स्क्वेअर ए झिरो. आता इथे ए झिरोची व्हॅल्यू आपण काल काढून ठेवलेली आहे. ए झिरोची व्हॅल्यू फिक्स दिलेली आहे त्यांनी तुम्हाला. अँड इट इज द 52.9 पिको मीटर. आता याच्यात व्हॅल्यू पुटअप करत राहायच्या. जसं आता R1 करता आहे. R1 करता काय राहील मग, काल आपण बोललो होतो याच्यावर. तर इथे R1 जो आहे, मग लक्षात ठेवायचं की N इक्वल्स टू 1. R1 म्हणजे. ठीक आहे. मग आता 1चा स्क्वेअर इंटू हा 52.9. मग R1 इक्वल टू हे सारखंच झालं 52.9 पिकोमीटर. R2 करता मी तुम्हाला करून दाखवलेलंच आहे. तर 2चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 52.9. मग R2 इक्वल टू 4 इंटू 52.9 मल्टिप्लाय करू शकता. कालची नाचची व्हॅल्यू बरोबर येते का पहा बरं. कालची वेगळ्या याच्यातून शिकवलं ना मी. व्हॅल्यू बरोबर येते का आपण चेक करू. 3, 8 आणि 11, 1 आणि 21. एक मिनिट पहा बरोबर आहे का रे. कालच्या व्हॅल्यूला मॅच करते ना. हा, बस झालं. बस. तर या फॉर्म्युल्याने आता काय करायचं, एन इक्वल टू जो कोणी असेल तो या फॉर्म्युल्यामध्ये फिक्स करायचा. ऍक्च्युअल सोपा फॉर्म्युला आहे हा. जो फॉर्म्युला आहे ऍक्च्युअल सोपा आहे, ते कठीण नाही आहे त्याच्यात. म्हणजे डायरेक्ट त्यांनी याची व्हॅल्यू लक्षात जर आपण ठेवली की फर्स्ट ऑर्बिटची व्हॅल्यू है, ये अगर वैल्यू हमने ध्यान में रखे तो फिर हम उससे कैलकुलेशन कुछ भी कर सकते. कोई प्रॉब्लेम नहीं. इजी कॅल्क्युलेशन आहे एकदम. त्याच्यानुसार ते चालते. बरोबर झालं. हे कालचंच झालं आपलं. आता आपल्याला जायचं आहे समोर. आता एवढं लक्षात ठेवायचं. आता त्यांनी एनर्जी, ऑर्बिटची एनर्जी. ठीक है. ये हो गया ऑर्बिट की रेडियस. ये ध्यान में रखो फॉर्मूला अच्छे से. Rn इक्वल टू एन स्क्वेअर ए झिरो. ए झिरो की व्हॅल्यू 52.9 पिकोमीटर आहे. काय काल मी तुम्हाला एक आणखी सांगितलं होतं. सांगा बरं नाव. एमस्ट्रॉंग युनिट. एमस्ट्रॉंग युनिट सांगितलं होतं. ओके चला. तर आता आपल्याला पाहायचं आहे. अब नाउ हम जा रहे, मूव कर रहे कि रेडियस खत्म हो गई. एनर्जी ऑफ द ऑर्बिट. एनर्जी ऑफ ऑर्बिट फटाफट फटाफट करूंगी बात. चला ठीक है. तो एनर्जी ऑफ ऑर्बिट के लिए हम लोगों को दिया हुआ है इसने E1 इक्वल टू माइनस RH इन ब्रैकेट 1 अपॉन n स्क्वेयर. ठीक है. अब यहां पे
E1 का मतलब है, E1 मतलब एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑर्बिट, एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट। RH का मतलब है रिडबर्ग कांस्टेंट फॉर हाइड्रोजन, ठीक है। और N का मतलब है नंबर ऑफ ऑर्बिट, जो भी कुछ रहेगा नंबर ऑफ ऑर्बिट, ठीक है। अभी यहाँ पे 1 है तो यहाँ पे भी क्या रहेगा, 1 ही रहेगा। अगर यहाँ पे 2 हो जाएगा तो फिर यहाँ पे भी क्या होगा, 2 होगा। लाइक दैट चेंज होईल याच्यानुसार। तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवून द्यायचा की E1 इक्वल टू माइनस, अब ये हाइड्रोजन के हिसाब से निकाला हुआ है ना, इसलिए 1 नंबर आया हुआ है वहां पे, क्योंकि पहला जो स्पेक्ट्रा बनाए थे किसके लिए बनाए थे, हाइड्रोजन के लिए आया था, इसीलिए फिर, ठीक है। तो आता जसं आपण एक कैलकुलेट करू, और यहाँ पे अब ये जो रिडबर्ग कांस्टेंट है उसकी वैल्यू हम लोगों को दी हुई है, RH इक्वल टू जो है उसकी वैल्यू हम लोगों को दी है उसने, वो है 2.18 इंटू 10⁻⁻18 जूल, ठीक है इसकी। आता पहा कसं असते, लक्ष द्यायचं थोडंसं 2 मिनिट, ठीक है। अभी पहले शेल के लिए एनर्जी ऑफ फर्स्ट शेल, ठीक है, एनर्जी ऑफ फर्स्ट शेल की एनर्जी किती, तो E1 इक्वल टू माइनस, ये नंबर लिख डालो RH की जगह पे, 2.18 इंटू 10⁻⁻18 अभी इंटू 1/1 एन की जगह 1 आहे, एनच्या ठिकाणी 1, कारण की फर्स्ट ऑर्बिट म्हटलं ना आपण, मग E1 इक्वल टू, हे तर सगळं 1 झालं, माइनस 2.18 इंटू 10⁻⁻18 इसके जूल। एनर्जीचं युनिट काय राहते, जूल। अगर E2 है एनर्जी ऑफ द सेकेंड ऑर्बिट, एनर्जी ऑफ सेकेंड ऑर्बिट अगर निकालना है तो फिर E2 आएगा यहाँ पे, E2 इक्वल टू माइनस 2.18 इंटू 10⁻⁻18 मल्टीप्लाइड बाय 1/2 स्क्वायर, नाउ 1/2 स्क्वायर क्योंकि सेकेंड की निकालने की, तो माइनस 2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू 1/4, तो इसको 4 से डिवाइड करना पड़ेगा अब हम लोगों को, और जो भी आएगा वो नंबर, जो भी आएगा वो देखो 4 से डिवाइड करो, पटापट सांगा। करा ना रे डिवाइडेशन लवकर लवकर, माइनस 0.545 माइनस 0.545 इंटू 10⁻⁻18 जूल, ठीक आहे। आता पाहायचं इकडे लक्ष द्या, माझ्याकडे एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला। आता इथे काय माइनस, मेरे तरफ ध्यान दो, यहाँ पे माइनस 2.18 इंटू 10⁻18 है और यहाँ पे माइनस 0 पॉइंट, तो अब बताओ दो में से कौन सी एनर्जी, कौन सा नंबर बड़ा है, माइनस -0.545. हाँ हा नंबर मोठा है, हा नंबर काय है, मोठा है। मतलब ये हुआ कि फर्स्ट लेवल से सेकेंड लेवल की, मतलब फर्स्ट शेल से सेकंड शेल की एनर्जी क्या रहती, ज्यादा रहती, पहिल्या शेलपेक्षा दुसऱ्या शेलची एनर्जी जास्त। असंच तुम्ही तिसऱ्याचं काढू शकता, असंच चौथ्याचं काढू शकता, तर हे नंबर येतील असे, एवढं लक्षात ठेवायचं। ये इक्वेशन ध्यान में रखो, ये वाला इक्वेशन जो है ये ध्यान में रखो, हो जाता बरोबर, ठीक है। तो ये हो गया एनर्जी, ऑर्बिट की एनर्जी निकालने का सिंपल सा फॉर्मूला। अब सवाल ये रहता सिर्फ कि ये फॉर्मूला कहां से आया, अब ये तो सोपा, इट इज इजी, वेरी इजी। अब सवाल ये है कि ये फॉर्मूला कहां से आया, ये फॉर्मूला कहां से आया अगर निकालना है तो फिर वो अपनी जो थ्योरी है कल वाली उसके तरफ जाना पड़ता, फिर जाके समझ में आता कि ये फॉर्मूला कैसे बना, ठीक है। चला, तो उसके लिए जाने की जरूरत नहीं हम लोगों को। अभी नेक्स्ट वन इज, अभी हमारा हो गया ऑर्बिट की रेडियस का फॉर्मूला और ऑर्बिट की एनर्जी का फॉर्मूला, ये चांगले लिहून ठेवा रे बाबा। ऑर्बिट की रेडियस का फॉर्मूला खत्म हुआ और ऑर्बिट के एनर्जी का फॉर्मूला खत्म हुआ हमारा, ठीक है। अब उसके बाद में
अब उसके बाद में देखो पेज नंबर 42 पे आ जाओ, एक प्रॉब्लम दिया हुआ है, वो मैं तुम लोगों को समझा के बताता हूं। हाउ मेनी इलेक्ट्रॉन आर प्रेजेंट इन द 1H2, उसके बाद में 2He और एंड He+, ठीक है। पाहता इकडे लिहा, हाउ मेनी इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन पहला क्या था 1H2, ओके 1H2 2He एंड लास्ट में और कुछ था He+. आता इकडे लक्ष द्यायचं. आता हे बाकीचा काही विषय नहीं, मला हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. ये जो लास्ट वाला है ना, ये इंपॉर्टेंट है मुझे समझाना तुम लोगों को. ये दोनों में तो कोई दम नहीं है. फर्स्ट वन, ठीक है, इकडे लक्ष द्या रे. इलेक्ट्रॉन्स इन 1H2 इक्वल टू, इलेक्ट्रॉन्स इन 1H2 इक्वल टू, अब ये जो नंबर है एटॉमिक नंबर, ठीक है. अभी देखो फॉर 1H2 Z इक्वल टू 1, Z है नहीं, ये नीचे का नंबर क्या रहता है एटॉमिक नंबर, ये Z इक्वल टू 1. देयरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू 1. जेवढा एटॉमिक नंबर तेवढी इलेक्ट्रॉन, मान्य है. जितना एटॉमिक नंबर उतने इलेक्ट्रॉन. इज दैट क्लियर? Yes, sir. चला सेकंड नंबर, नंबर 2He है, ऊपर का कुछ लिखा नहीं उसने, ठीक है. फॉर 2He Z इक्वल टू 2, देयरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू 2, उसमें 2 है, ठीक है. अब देखो लास्ट पे जा रहा हूं मैं, He+, हा तीसरा नंबरचा He+. अब देखो इसका मैं थोड़ा सा, तुम लोग पता है तुम लोगों को, लेकिन मैं फिर भी बता रहा हूं. ये न्यूक्लियस है उसका, ठीक है. अब इसमें रहते 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन, ध्यान दो मेरे तरफ. एंड दिस फर्स्ट ऑर्बिट कंटेन 2 इलेक्ट्रॉन. दिस इज द एक्चुअल डायग्राम ऑफ द हेलियम, दिस वन, इसकी डायग्राम है. अब उसने देखो इस पे क्या लिखा है, 1 पॉजिटिव चार्ज दिया है. अब यहां पे कैसा रहता है, देखो इधर ध्यान दो मेरे तरफ. यहाँ पे 2 प्रोटॉन है, 2 प्रोटॉन, इसका मतलब +2 चार्जेस इनसाइड द न्यूक्लियस, ठीक है. एक प्रोटॉन का एक प्लस रहता. चौहान एक प्रोटॉन का, हाँ एक प्रोटॉन का एक प्लस रहता, तो यहाँ पे 2 प्रोटॉन है तो 2 प्लस हो गए. अब प्रोटॉन 2 है तो इलेक्ट्रॉन भी 2 रहेंगे. एक इलेक्ट्रॉन का एक निगेटिव रहता, तो 2 इलेक्ट्रॉन का मिला के 2, अगर इसकी मैं टोटल करूं तो इट इज 0, ठीक है. +2 -2 0, इसलिए एटम पे कोई चार्ज नहीं रहता, 0 रहता. लेकिन अब उसने हमको यहां पे दिया 1 पॉजिटिव. 1 पॉजिटिव का मतलब क्या है, अब देखो इसका मुझे 1 पॉजिटिव अगर बनाना है, इसका आंसर ये आने को ना, तो इसको देखो कितना हो जाएगा, ये ऐसा हो जाएगा. देखो +2 -1 इक्वल टू +1. मतलब ये हुआ कि इसमें से ये इलेक्ट्रॉन का लॉस हो चुका है, ये इलेक्ट्रॉन इसमें नहीं है. तो प्रोटॉन तो 2 है लेकिन इलेक्ट्रॉन एक ही है, इसलिए ये हो जाएगा +1. ठीक आ रहा क्या ध्यान में, येऊन आलं का लक्षात? हो सर. नाही आला आवाज म्हणजे हो ठीक आहे. सर. बर, आता हो एक सर. गोष्ट लक्षात घ्यायची, मला एक सांगायचं, मुझे एक बात बताओ कि कोई भी एटम पे या एलिमेंट पे चार्जेस कब आते, इसका आंसर मुझे दो. 4 वक्त दोनों को सांगू. इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर नाहीतर गेन केल्यानंतर. हा, हे कोणी म्हटलं? हर्षल. हा, हर्षल बराडे. तर आता हर्षल बराडे माझा जुना स्टुडंट आहे, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची सगळ्यांनी, बरेचसे सीबीएसईचे पोर आहे तुमच्यापैकी, ही गोष्ट माहिती पाहिजे असते, ठीक है. ध्यान में ये रखना है कि कभी भी कोई भी एटम जो है वो टोटल न्यूट्रल है. न्यूट्रल इसलिए है क्योंकि इलेक्ट्रॉन प्रोटॉन सेम है.
इलेक्ट्रॉन प्रोटॉन सेम असल्यामुळं ओव्हरऑल ऍटमवर कोणताही चार्ज नसतो. ठीक आहे. ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज नंबर ऑफ प्रोटॉन इज एग्जैक्टली इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. और क्यों न्यूट्रल हो जाता? क्योंकि प्रोटॉन का पॉजिटिव, इलेक्ट्रॉन का नेगेटिव, दोनों की वैल्यू सेम है, सिर्फ चार्जेस अपोजिट है. तो वैल्यू सेम है इसलिए इक्वल हो गई वैल्यू, और चार्जेस अपोजिट तो एक दूसरे को कैंसिल करेंगे. +5 -5 कैंसिल ईच अदर, नलिफाई ईच अदर, न्यूट्रलाइज ईच अदर. म्हणून एटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. लेकिन जब इलेक्ट्रॉन प्रोटॉन की नंबर जो है वो अगर गड़बड़ हो गया है, गड़बड़ हो गया मतलब क्या हो गया? देखो, न्यूक्लियस के अंदर प्रोटॉन है, इसलिए प्रोटॉन का लॉस करना या प्रोटॉन गेन करना ये सिंपल सी प्रोसेस में पॉसिबल नहीं रहता. वो जब न्यूक्लियर रिएक्शन करते, जेव्हा न्यूक्लियर रिएक्शन करतात तेव्हाच ते पॉसिबल असते प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या बदलवणे. ठीक आहे. प्रोटॉन न्यूट्रॉन का नंबर चेंज करना इट इज नॉट इजी. जो रिएक्शन न्यूक्लियर रिएक्शन होती है, जो एटम बॉम्ब में, हाइड्रोजन बॉम्ब में जो रिएक्शन होती है ना, वहां पे चेंज होता है प्रोटॉन और न्यूट्रॉन का नंबर. अब ये प्रोटॉन न्यूट्रॉन का लॉस होना या गेन होना ये दिमाग में से निकाल दो फिलहाल के लिए. लॉस होने के लिए सिर्फ एक ही चीज रहती या गेन करने के लिए एक ही चीज रहती, वो है इलेक्ट्रॉन. ठीक है. अब इलेक्ट्रॉन का अगर लॉस किए, देखो पहिले कैसा आहे, बरोबर ऐकायचं एकदम, कारण की तुमचे उत्तर आले नाही. जैसे आंसर तुम देते सांगडुतकर, वेदांत वेदांत सांगडुतकर नहीं है क्या? हेलो. हाँ बरं ठीक आहे. इकडे लक्ष द्या. अभी ध्यान में ये रखो कि नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ये बात तो पक्की ध्यान में रख लो तुम लोग. बेसिक बेसिक गोष्टी लिखो. हा इलेक्ट्रॉन्स. देयरफॉर एटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, मतलब नो चार्ज ऑन द एटम नॅचरल. नॅचरली एटमवर कोणता चार्ज नाही. ओके. हा, आता कंडिशन नंबर 1, वेन एन एटम गेन इलेक्ट्रॉन, और इलेक्ट्रॉन गेन भी करेगा तो आउटर मोस्ट ऑर्बिट में ही करेगा, बाकी तरफ नहीं करेगा. वेन एन एटम गेन इलेक्ट्रॉन, ठीक है, इट कैरी निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. जर कोणत्या एटमनी इलेक्ट्रॉन गेन केला तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. ओके. अब ये एक और इंपॉर्टेंट बात, अगर एक इलेक्ट्रॉन गेन किया तो एक निगेटिव, 2 इलेक्ट्रॉन गेन किए तो 2 निगेटिव, 3 इलेक्ट्रॉन गेन किए तो 3 निगेटिव. इतना ध्यान में रखना. तो फिर इफ 1 इलेक्ट्रॉन गेन देन 1 negative charge, then carry 1 negative charge. 1 negative charge. 4 शब्द बरोबर लिहा. ठीक आहे. आणि तसंच इफ 2 इलेक्ट्रॉन गेन देन कॅरी. बरं, आता इथे एक काम करा, आणखी चांगलं तुम्हाला करून देतो मी. 1 निगेटिव्ह चार्ज, जसं फॉर एक्झाम्पल A- असा एक चार्ज येईल त्याच्यावर. ठीक आहे. हे झालं पहिलं. इफ 2 इलेक्ट्रॉन गेन देन कॅरी 2 निगेटिव्ह चार्जेस. ठीक आहे. जसं A-, लाईक दॅट असं होईल ते. आलं का लक्षात? आता हे तरी समजून राहिलेलं आहे काय? Yes, sir. पक्क. हो सर. हा, आता हे झालं इलेक्ट्रॉन गेन करण्याबद्दल. ठीक आहे. अब हे लिहून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा बरे. कामाचं आहे, खूप कामाचं असते, बेसिक गोष्टी आहे. बाकीची केमिस्ट्री तर सोडूनच द्या तुम्ही. साधा सोपा विषय नाही आहे बाबू. हा सब्जेक्ट कठीण आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सगळ्यात जास्त जर कठीण कोणी असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री. एवढं समजून चला. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे डोकं खाणारे विषय आहेत, डोकं खाणारे सब्जेक्ट आहेत. म्हणून फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचं रीडिंग रोज असणे जरुरी आहे.
समजलं? मॅथ तरी एका लाईन मध्ये चालते तर होऊन जाते बरोबर. याच्यात थेरी आहे सगळ्या. थेरी एक्सपेरिमेंट पागल करून टाकते माणसाला. झाला. आता दुसरा नंबर मी याच्यातच ऍडजस्ट करतो. वेन एन ॲटम लॉस इलेक्ट्रॉन, याच्यातच ॲटम करत आहे मी. वेन एन ॲटम लॉस इलेक्ट्रॉन इट कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. ओके. इफ वन इलेक्ट्रॉन गेन नाही, सॉरी, वन इलेक्ट्रॉन लॉस then carry one positive charge. And for example A plus होऊन जाईल. If two electron loss then carry two positive charges. हे झालं असं. चला मोकळं करा पटापट. जेव्हा इलेक्ट्रॉन गेन केल्या जातात, घ्या लवकर घ्या, वेळ संपत आला. जेव्हा इलेक्ट्रॉन गेन केल्या जातात, जब इलेक्ट्रॉन गेन करते तो नेगेटिव चार्ज आएगा. जब इलेक्ट्रॉन डोनेट करेंगे तो पॉजिटिव चार्ज आएगा. इतना ध्यान में रखना है. जब इलेक्ट्रॉन गेन करते तो नेगेटिव चार्ज और जब इलेक्ट्रॉन डोनेट करते तो पॉजिटिव चार्ज. झालं का? स्वयं हो सर. स्वयं sir. यावलकर. हॅलो. हा सालफडे. सालफडे. हा ओके. आता पहा मग याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. किती पॉझिटिव्ह आहे सांगा बरं मला. एक पॉझिटिव्ह. वन पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह. हा. ॲज He carry one positive charge. It means He loss काय रे? वन इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. He किती इलेक्ट्रॉन लॉस केला असेल? वन. मग आता पाहायचं He कंटेन पहिले किती इलेक्ट्रॉन होते त्याच्यात, नॅचरल किती आहे त्याचा. एक काम करू आपण. हा एक मिनिट एक मिनिट. ठीक आहे. फॉर He Z इक्वल टू 2 म्हणणे. फॉर He Z इक्वल टू 2 दोन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. बरोबर आहे. देयरफॉर दोन जर एटॉमिक नंबर है, दो अगर एटॉमिक नंबर है तो उसमें इलेक्ट्रॉन भी दो रहेंगे. झालं? अरे हो की नाही? याचीचा म्हटलं मी एटॉमिक नंबर 2 आहे. देयरफॉर याची कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. ओके. देयरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन He प्लस में कितना रहेगा? 2 माइनस. एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे एकचा लॉस केलेला आहे. पहिले दोन होते 2. आता त्यांनी एकचा काय केला? लॉस केला. म्हणून मग आता सरळ आहे की इक्वल टू किती रे? 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन He प्लस 1 पाहिजे ते प्लस 1 इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हे महत्वाची थिअरी आहे बाबू, हे लक्षात ठेव जा. तसं होत नाही, वाचा ते. ठीक आहे. चला उद्याला